इन्व्हेस्टमेंट्स, राजकारण आणि इतर सगळ्या गोष्टींचा वारस मणी असेल. चल, या घरामध्ये जागा नाहीये तुझ्यासाठी. चाल तू घरातून बाहेर चल. डॅड निघ. डॅड तुला माझ्या घरात जागा नाहीये. डॅड डॅड सुजीत, रिलॅक्स. स्वप्न होतं, पण बरं झालं तुला हे स्वप्न पडलं सुजीत. इट वॉज एन आय ओपनर फॉर यू. मला असं वाटलं होतं मणी या घरातनं निघून गेला म्हणजे माझा थ्रेट संपलाय, पण तसं नाहीये. तो मणी या घरात असला काय नसला काय, त्याचा थ्रेट सतत वाढतोच आहे. कारण डॅडना त्या मणीचा सॉफ्ट कॉर्नर आहे सुजित. जर खरंच डॅडने त्या मणीला त्यांचा वारसदार म्हणून घोषित केलं तर माझ्या हाताला काहीच नाही लागणार, मला काहीच नाही मिळणार. मी असं नाही होऊ देणार. नो, मणीला मी उद्याच संपवणार. कारण जोवर तो जिवंत आहे ना, तोवर माझा थ्रेट संपणार नाही. मणी, तुला मी उद्याच संपवणार, काही झालं तरी. मणी सर जमेल ना? जमतंय हो. चालतंय चालतंय. आपण एक काम करू, आज धागा होऊ, उद्या काचबटणं करू. नाही स्वानंदी, मला नाही वाटत मला हे जमेल. हो, असं कसं जमणार नाही? बघू इकडे, हे बघा. रोज मला विसरून मी गुणगुणतो नाव तुझे. आज इथे तू नजरी तरी भवती भास तुझे. तुझ्या आठवांचा शहारा जरा येऊन ह्या मनाला. सावर रे सावर रे सावर रे सावर रे सावर रे सावर रे सावर रे. झालं. चला कामाला लागूयात. मणी सर, अहो लाईट गेलीये, आपलं काम पण पूर्ण व्हायचंय, ऑर्डर द्यायची आहे. ठीक आहे, मी करतो काहीतरी. तुम्ही इथून उठू नका, नाही धडपडाल परत कुठेतरी.
हा राजाराम खरंच हुशार आहे. त्याने सुरुवातीलाच या मेणबत्त्या दिल्या आणि सांगितलं की इथे लाईट जात असते, मेणबत्त्या काम येतील. बघा काम आल्यात की नाही. ही पकडा एक मिनिट. खुणावती रे अजून या सभोवताली रे तुझ्या खुणा असून उद्या क्षणात त्या भिसून जातील पुन्हा पुन्हा. ओन पापण्याला ओढ पावलाला लागे तुझी आस का अजून माझ्या बावऱ्या जीवाला लागे तुझा ध्यास हा. मन नादावते का पुन्हा सावरे रे सावरे रे सावरे रे सावरे रे. आता झालं ना पुरेसा उजेड, आता काम करता येईल ना. काय झालं, अजून एखादी लावू का? नाही म्हणे सर. अहो हे अपशकुन तर नाहीये ना. म्हणजे आपण काम करायला सुरुवात पण केली नाही आणि लाईट गेली. स्वानंदी, हे लाईट जाणं तुम्ही कसं बघताय, कुठल्या दृष्टिकोनातून बघताय हे पण महत्वाचं आहे. आता तुमच्या दृष्टीने तुम्हाला हा अपशकुन वाटतोय, पण माझ्या दृष्टीने विचाराल तर मला ही एक चांगली संधी वाटते. कॅन्डल लाईट मध्ये बायको सोबत वेळ घालवणं संधी आहे ना. अहो लोक हजारो रुपये खर्च करतात कॅन्डल लाईट डिनर साठी. इथे मला आयता चान्स मिळालाय. आता आपण म्हणजे कॅन्डल लाईट डिनर तर नाही करत आहे, पण कॅन्डल लाईट स्टिचिंग तर होऊ शकते ना. आता थोड्या वेळापूर्वीच मला कोणीतरी पॉझिटिव्हिटी बद्दल सल्ले दिले, ते इतक्यात कसे विसरणार ना मी. कॅन्डल लाईट स्टिचिंग हे आवडलंय मला. चला कामाला लागूयात.